नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 16. अमय जहागीरदारच्या आलिशान केबिनमध्ये एसीचा गारवा असूनही वातावरण प्रचंड तापले होते. अमयच्या आयुष्यात आजवर त्याला कोणीही इतक्या अधिकाराने आणि ठामपणे आव्हान दिले नव्हते. तन्मयच्या डोळ्यातील ती स्थिर धार आणि त्याच्या आवाजातील कमालीची स्पष्टता पाहून अमय क्षणभर थबकला. अमेय माणसं पारखणारा माणूस हे ओळखू शकला की समोर बसलेला हा तरुण केवळ भावनिक आधारावर साक्षीची बाजू मांडायला आलेला एखादा प्रियकर नाही, तर तो सत्याच्या भक्कम पायावर उभा असलेला एक अत्यंत बुद्धिमान प्रतिस्पर्धी आहे. अमयने मिस्टर खन्नांकडे पाहिले. खन्नांचा चेहरा एरवी अत्यंत शांत आणि मुत्सद्दी असायचा, पण आता त्यांच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब जमा झाले होते आणि ते अस्वस्थपणे आपला टाय सरळ करत होते. अमयचा इगो अद्याप त्याला नमतं घ्यायला तयार नव्हता. त्याने अत्यंत ताठरपणे आपल्या खुर्चीत मागे रेलत म्हटले, माझ्याकडे अशा फालतू चर्चांसाठी वेळ नाहीये. स्कायलाईन प्रोजेक्टचे भवितव्य ठरवण्यासाठी बोर्ड मीटिंग सुरू आहे. जे काही बोलायचे आहे ते 2 मिनिटात बोला, अन्यथा मला सिक्युरिटीला बोलवावे लागेल. तन्मयच्या ओठांवर एक तिरकस आणि शांत हसू म्हटले. त्याने समोरची फाईल सावकाश उघडली. वेळ तुमच्याकडे नक्कीच नाहीये मिस्टर जहागीरदार, कारण तुमची ही स्वप्नातील ओरियन कंपनी नेटकोच्या घशात जायला आता फक्त काही तास उरले आहेत. तुम्हाला वाटते की साक्षीने डेटा विकला. तुम्हाला वाटते की एका मध्यमवर्गीय मुलीने काही लाखांसाठी तुमच्या विश्वासाचा खून केला. मिस्टर जहागीरदार, तुमचं ते जगप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉजिक तिथेच फेल झालं. जिथे तुम्ही तांत्रिक पुराव्यांकडे पाहिलं, पण माणसाच्या नियतीकडे आणि गलिच्छ राजकारणाकडे नाही. तुम्ही ज्या माणसाला तुमचा उजवा हात समजता त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला नाहीये, तर त्याने तुमची कबर आधीच खोदून ठेवली आहे. हे काय मूर्खपणाचे आणि बिनबुडाचे आरोप आहेत. अमय सर, याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. हा ऑफिसचं वातावरण खराब करतोय. खन्ना रागाने ओरडले, पण त्यांच्या आवाजातील भीती लपत नव्हती. तन्मयने दुर्लक्ष करत आपला लॅपटॉप अमयच्या दिशेने फिरवला. खन्ना साहेब, थोडा दम धरा. आकडे आणि डिजिटल फूटप्रिंट्स कधीच खोटं बोलत नाही. जहागीरदार साहेब, हा बघा तुमच्या कंपनीचा खरा मनी ट्रेल. तुम्ही ज्या 50 कोटींच्या नुकसानीचा विचार करून साक्षीला गुन्हेगार ठरवलं, त्यातील 15 कोटी गेल्या 3 महिन्यात खन्नांच्या 7 वेगवेगळ्या बेनामी शेल कंपन्यांमध्ये कसे फिरले आणि अखेर निटकोच्या सब कॉन्ट्रॅक्टर कडून त्यांना कसे पैसे मिळाले, हा त्याचा कच्चा चिठ्ठा आहे. तन्मयने स्क्रीनवर एक जटिल पण अत्यंत स्पष्ट फ्लो चार्ट उघडला. बँकिंग मधील फॉरेन्सिक ऑडिटचा वापर करून तन्मयने जो नकाशा तयार केला होता तो इतका अचूक होता की अमय सारख्या आकड्यांच्या खेळात पटाईत असलेल्या माणसालाही तो नाकारणे अशक्य झाले. तन्मयने अमयच्या अहंकाराला थेट आव्हान दिले होते. ज्या बुद्धिमत्तेचा, ज्या उच्च शिक्षित पदव्यांचा आणि ज्या कॉर्पोरेट अनुभवाचा अमयला गर्व होता, त्यापेक्षा कितीतरी मोठी आणि खोलवरची बुद्धी एका साध्या जन आस्था बँकेत काम करणाऱ्या मुलाकडे होती. हे बघा, तन्मयने एका विशिष्ट ट्रान्झॅक्शनवर झूम केले. ज्या रात्री साक्षीच्या लॅपटॉपवरून मेल गेला, त्याच वेळी निटकोच्या मालकाच्या खासगी खात्यातून खन्नांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका बनावट इव्हेंट फर्मला 5 कोटींचे ऍडव्हान्स कंत्राट मिळाले. निव्वळ योगायोग आहे का? नक्कीच नाही. आणि हे आहे ते डिजिटल फिंगरप्रिंट. ज्या आयपी ऍड्रेसवरून साक्षीचा लॅपटॉप रिमोटने कंट्रोल केला गेला, तो आयपी ऍड्रेस तुमच्या याच केबिनच्या बाहेर असलेल्या खन्नांच्या डेस्कटॉपचा आहे. सांगा खन्ना साहेब, त्या रात्री तुम्ही उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काय करत होतात? अमयने स्क्रीनवरील त्या पुराव्यांकडे पाहिले आणि नंतर खन्नांकडे. खन्नांच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाचे आणि पकडले गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. केबिनमध्ये एक भीषण शांतता पसरली. अमयला आता जाणीव झाली की ज्या मुलीला त्याने पायदळीत उडवले होते ती केवळ निष्पाप नव्हती, तर त्याला वाचवणारी एकमेव व्यक्ती होती. आणि ज्या तन्मयला त्याने कमी प्रतीचा मानले होते त्याने अमयच्या डोळ्यात सत्याचं अंजन घातलं होतं. तन्मयने लॅपटॉप बंद केला आणि अमयच्या डोळ्यात डोळे घालून विचारले, आता सांगा मिस्टर जहागीरदार, तुमच्याकडे अजूनही पुराव्यांची कमतरता आहे का? की तुमचा अहंकार तुम्हाला अजूनही सत्य स्वीकारण्यापासून रोखतोय? अमय जहागीरदारचा तो पोलादी मुखवटा आता गळून पडला होता. त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक उमजली होती, पण ती सुधारण्याची किंमत आता खूपच मोठी होती. अमय जहागीरदारच्या केबिन मधील वातावरण आता एखाद्या युद्धभूमीसारखे झाले होते.
मिस्टर खन्नांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा मुत्सद्दीपणा आता पूर्णपणे उडाला होता. तिथे भीतीचा काळेकुट्ट थर साचला होता. तन्मयने आपल्या लॅपटॉपची स्क्रीन मोठ्या प्रोजेक्टरला जोडली. खन्ना साहेब, कॉर्पोरेट जगतात परफेक्ट क्राईम असं काहीच नसतं. तुम्ही ज्या सॉफ्टवेअरचा वापर करून साक्षीचा लॅपटॉप मिरर केला, त्या स्क्रिप्टमध्ये तांत्रिक चूक झाली आणि तुमचा मॅक ऍड्रेस तिथे कायमचा नोंदवला गेला. निखिल, जरा प्ले कर तो डेटा. तन्मयने केबिनच्या बाहेर उभ्या असलेल्या निखिलला इशारा केला. प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर आता डिजिटल लॉग्सचा पाऊस पडू लागला. निळ्या प्रकाशात खन्नांच्या गद्दारीची चित्र स्पष्टपणे उमटू लागली. त्या मंगळवारच्या रात्रीचे सर्व्हर्सचे ट्रॅफिक मॅप्स हे ओरडत सांगत होते की साक्षीचा लॅपटॉप हा केवळ एक पपेट, एखादा बाहुलं म्हणून वापरला गेला होता, तर त्याची दोरी खन्नांच्या केबिनमध्ये बसलेल्या हातात होती. खन्नांचे पाय थरथरू लागले होते. त्यांनी टेबलचा आधार घेतला, पण त्यांचा आत्मविश्वास आता रसातळाला गेला होता. तन्मय तिथेच थांबला नाही. त्याने पुढचा आणि सर्वात मोठा आघात केला. स्क्रीनवर खन्ना आणि निटको कन्स्ट्रक्शनच्या मालकाचे एन्क्रिप्टेड व्हॉट्सअप चॅट्स झळकू लागले. तन्मयने निखिलच्या मदतीने या चॅट्सचे बॅकअप मिळवले होते. त्यात स्पष्टपणे शब्द वापरले होते. साक्षीचा चारा द्या, म्हणजे अमय पूर्णपणे तुटेल. स्कायलाईन कोसळली की आपण ओरियनला कवडीमोल भावात विकत घेऊ आणि अमयला रस्त्यावर आणू. अमय जागीरदार एखाद्या पुतळ्यासारखा सुन्न होऊन हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोरून गेल्या आठवड्यातील सर्व प्रसंग एखाद्या फ्लॅशबॅक सारखे फिरले. ज्या साक्षीला त्याने गद्दार म्हणून भरपावसात हाकलून दिले, ती आज त्याच्या डोळ्यांसमोर निर्दोष सिद्ध झाली होती. आणि जो खन्ना त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला स्कायलाईन बंद करण्याचे सल्ले देत होता, तोच त्याच्या विनाशाचा आराखडा तयार करत होता. अमयचा अहंकार आज पूर्णपणे चिरडला गेला होता. खन्ना, हे हे सगळं खरं आहे? अमयचा आवाज आता थरथरत होता. त्याच्या आवाजात आता सत्यादेशाचा तो रुबाब नव्हता, तर फसवल्या गेलेल्या एका हताश माणसाची वेदना होती. मिस्टर खन्नांकडे आता बोलण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. पुरावे इतके मजबूत होते की खोटेपणाचा कोणताही पडदा तिथे टिकू शकत नव्हता. तन्मयने शेवटची फाईल अमयच्या टेबलवर आदळली. जहागीरदार साहेब, साक्षीच्या लॅपटॉपवरून गेलेला ईमेल प्रत्यक्षात तुमच्याच अंतर्गत नेटवर्क मधील खन्नांच्या केबिन मधील IP ऍड्रेसवरून रिमोटली ट्रिगर झाला होता. ही फॉरेन्सिक ऑडिटची अधिकृत प्रत घ्या. यावर तज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणि हो, मी येताना फक्त पुरावे घेऊन आलो नाहीये. पोलीस खाली वाट पाहत आहेत. हे एकट्याच खन्नांनी केबिन बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजातच तन्मयने आधीच संपर्क साधलेले सायबर क्राईमचे अधिकारी उभे होते. खन्नांच्या हातात बेड्या पडल्या आणि ओरियन ग्रुपमधील सर्वात अनुभवी आणि धूर्त लांडग्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली. कर्मचारी काचेच्या भिंतीतून हे सर्व थक्क होऊन पाहत होते. साक्षीच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले होते. तिचा हरवलेला स्वाभिमान तिला परत मिळाला होता. तिने तन्मयकडे पाहिले, ज्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर एका मोठ्या साम्राज्याचा विळखा सोडवला होता. अमय जागीरदारने आपले डोके हातात धरले होते. त्याला जाणीव झाली होती की ज्या मध्यमवर्गीय साधेपणाची त्याने थट्टा केली होती, त्याच साधेपणाने आज त्याचं सर्वस्व वाचवलं होतं. केबिनमध्ये आता शांतता होती, पण ही शांतता संशयाची नव्हती, तर सत्याच्या उदयाची होती. तन्मय मात्र अजूनही तितकाच स्थिर आणि शांत होता. त्याने आपली लॅपटॉपची बॅग भरली आणि साक्षीकडे पाहत म्हटले, चल साक्षी, नर्मदा सदन आपली वाट पाहतय. आता इथे हिशोब पूर्ण झाला आहे. तन्मयने अमय जागीरदारकडे शेवटचं पाहिलं. अमयच्या नजरेत आता फक्त आणि फक्त पश्चाताप होता. क्षणमोहाचा संपला होता आणि त्यातून बाहेर पडताना साक्षीने तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान हिरा तन्मय पुन्हा एकदा कमवला होता. पोलिसांनी खन्नांना बेड्या ठोकून केबिन बाहेर नेले. तेव्हा ओरियन टॉवर्सच्या त्या आलिशान 21व्या मजल्यावर एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली. बोर्ड मेंबर्सही अवाक होऊन आपल्या केबिनमध्ये परतले होते. आता त्या विस्तीर्ण केबिनमध्ये फक्त तिघेच उरले होते, अमय जागीरदार, तन्मय आणि साक्षी. खिडकीतून दिसणारा पुण्याचा विस्तीर्ण पसारा आणि स्कायलाईनचे ते भव्य स्वप्न आजही तिथेच होते, पण अमयसाठी मात्र जग पूर्णपणे बदलले होते.
अमय जागीरदार जो काही वेळापूर्वी अत्यंत दिमाखात आपल्या खुर्चीत बसून दुसऱ्यांचे नशीब ठरवत होता, तोच आज त्याच खुर्चीत पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्याने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या श्रीमंतीचा, त्याच्या हाय सोसायटी वर्तुळाचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या जजमेंटचा निर्णय क्षमतेचा जो प्रचंड गर्व होता, तो एका क्षणात मातीला मिळाला होता. ज्या मध्यमवर्गीय साधेपणाला त्याने आउटडेटेड ठरवून तुच्छ लेखले होते, त्याच साधेपणाने आणि निस्वार्थी बुद्धिमत्तेने त्याला आज विनाशाच्या उंबरठ्यावरून ओढून बाहेर काढले होते. अमयने अत्यंत जड अंतःकरणाने आपली मान वर केली. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यातील तो सत्तेचा माज आता पूर्णपणे ओसरला होता. त्याने समोर उभ्या असलेल्या साक्षीकडे पाहिले. साक्षी, मी मला काय बोलायचं तेच कळत नाहीये. अमयचा आवाज कमालीचा थरथरत होता. मी तुला खूप वाईट बोललो. तुझा स्वाभिमान पायदळीत उडवला. तुला गद्दार ठरवून भरपावसात बाहेर काढलं. मला वाटलं होतं की मी या जगातील सर्वात हुशार बिझनेसमन आहे, ज्याला माणसं आणि आकडे दोन्ही कळतात. पण आज मला समजलं की मी या जगातील सर्वात मोठा मूर्ख ठरलो आहे. साक्षीने अमयच्या या कबुलीकडे पाहिले. तिला अमयचा राग येत नव्हता, तर त्याची दया येत होती. अमयने आजवर फक्त किमती पाहिल्या होत्या, मूल्य कधीच पाहिली नव्हती. मग अमयची नजर तन्मयकडे वळली. ज्या तन्मयला त्याने काही दिवसांपूर्वी नर्मदा सदनच्या दारात एक सामान्य बँकर आणि कालबाह्य विचारांचा माणूस समजून अपमानित केले होते, तोच तन्मय आज अमयच्या कोट्यावधींच्या साम्राज्याचा तारणहार बनून समोर उभा होता. अमयला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याने आजवर जेवढा पैसा कमवला, जेवढी प्रसिद्धी मिळवली, त्यापैकी काहीही त्याला एका विश्वासू माणसाची आणि एका खऱ्या शत्रूची पारख देऊ शकली नव्हती. अमयला जाणीव झाली की त्याचा हा पराभव व्यावसायिक नव्हता. व्यावसायिक दृष्ट्या तर तो तन्मयमुळे वाचला होता, पण हा पराभव वैयक्तिक, वैचारिक आणि नैतिक होता. क्षणमोहाचा फक्त साक्षीसाठी नव्हता, तर तो अमयसाठीही होता. अमयला वाटले होते की तो पैशाने कोणाचीही निष्ठा विकत घेऊ शकतो आणि सत्तेने कोणालाही वाकवू शकतो. पण सत्याच्या एका साध्या धक्क्याने त्याचा हा भ्रमाचा भोपळा फुटला होता. मिस्टर तन्मय, अमय खुर्चीवरून उठून तन्मयच्या जवळ आला. तुमच्यासारखी माणसं आजच्या जगात दुर्मिळ आहेत. मी तुम्हाला कमी लेखलं त्याबद्दल मी तुमची आणि साक्षीची माफी मागतो. साक्षी, तुला जर परत यायचं असेल तर पूर्ण सन्मानाने तू या कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारू शकतेस. मला तुझ्यासारख्या निष्ठावान माणसाची गरज आहे. तन्मयने शांतपणे अमयच्या डोळ्यात पाहिले. जहागीरदार साहेब, नोकरी आणि सन्मान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साक्षीला तुम्ही पद देऊन तिची निष्ठा विकत घेऊ शकत नाही. तिने ही लढाई ओरियनसाठी नाही, तर तिच्या आई वडिलांच्या संस्कारासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढली आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर बँकर म्हणून मी फक्त हिशोब पूर्ण केला आहे. आता साक्षीने ठरवायचं आहे की तिला कोणत्या जगात राहायचं आहे. तन्मयचे हे शब्द अमयच्या काळजावर घाव घालून गेले. त्याला समजले की काही गोष्टी जहागीरदार नावाच्या शिक्क्याने किंवा पैशांच्या जोरावर कधीच मिळवता येत नाहीत. अमय आपल्याच नजरेत पूर्णपणे हरला होता. नर्मदा सदनच्या त्या साध्या बँकर समोर अमय जहागीरदारचं हे मोठं कॉर्पोरेट वलय आज अत्यंत लहान आणि पोकळ भासत होतं. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.